आज आपण बनवणार आहोत छान असे आहे ना झणझणीत चमचमीत आणि 2 घास अशी जास्तच जाते अशी आहे ना वांग्याची भाजी. म्हणजे जवळा वापरून बनवणार आहे ही वांग्याची भाजी. तर मी तुमच्याबरोबर आहे ना ही रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग बघूया जवळा वापरून वांग्याची भाजी कशी बनवायची. तर त्यासाठी आहे ना मी वाटण वाटून घेतलेलं आहे. इथे आहे ना कांदा खोबरं याचं वाटण वाटून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे आणि छान असं आहे ना बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करूया. आता ही वांगी आहेत ना मी अशी बारीक चिरून घेणार आहे आणि हा जवळा पण छान असा आहे ना स्वच्छ धुवून घेऊया. इथे आपल्या आहेत ना वांगी पण छान अशी चिरून झालेले आहेत, पाण्यात ठेवलेले आहेत जेणेकरून काळी पडू नये म्हणून. आणि इथे आपला आहे ना जवळा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी आहे ना इथे आपण आहे ना कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. तर आता आपण आहे ना तेल घालणार आहोत. 2-3 चमचे आहेत ना तेल घेतलेलं आहे. तेल छान असं तापलं की आता आपण कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत. तेल आपलं छान असं आहे ना तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता छान असा तडतडला की आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यांना आपण गॅस मोठा करून आहे ना हे वाटण आहे ना छान असं तेलामध्ये भाजून घेणार आहोत. बघा जास्त भाजून घ्यायची गरज नाही कारण की आपण कांदा खोबरं वगैरे ना भाजूनच घेतलेलं आहे. छान असं आहे ना वाटण तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना मसाले ॲड करणार आहोत. तर इथे आहे ना चवीपुरतं मीठ घालून द्यायचं, लाल तिखट आणि ही भाजी थोडी तिखटच करणार आहे कारण ही छान अशी आहे ना अशी चमचमीत भाजी आपण बनवणार आहे. चवीला पण छान लागणार आहे. हळद, गरम मसाला. तर आपण छान असे आहेत ना हे मसाले त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत. आणि ही भाजी आहे ना तिखटच छान लागते. ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये ज्याला कमी तिखट पाहिजे असेल तर कमी घालू शकता. आपल्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये तिखट कमी जास्त करू शकतो. पण ही भाजी तिखटच छान लागते. इथे आपला छान असा आहे ना मसाला तयार झालेला आहे. तर हा धुवून घेतलेला जवळा आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता इथे आपण जी वांगी कापून बारीक करून घेतलेली त्याच्यामध्ये ॲड करूया. तर आपण आहे ना छान असं आहे ना ही भाजी मिक्स करून घेऊया. छान असे आहेत ना जवळा आणि वांग छान असं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. ही भाजी आहे ना थोडी रस्सा भाजी छान लागते. अशी जर सुकी पाहिजे असेल तर सुकी पण करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं ना की अशी रस्सा भाजी चवीला पण छान लागते. थोडंसं ना ह्याच्यामध्ये पाणी ॲड थोडंसं ना ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. छान अशी आहे ना ही भाजी मिक्स करून घ्या आणि थोड्या वेळासाठी आहे ना शिजण्यासाठी झाकण मारूया म्हणजे अशी भाजी पटकन शिजेल. या भाजीवर आहे ना मी झाकण ठेवणार आहे पण त्याच्या अगोदर आहे ना आता आपण जवळा घातलेला आहे ना तर 2 कोकमा ॲड करणार आहे आणि झाकण ठेवणार आहे. छान असे आहे ना मच्छी म्हटले की थोडं कोकम पाहिजेच त्यामुळे ना ह्याच्यामध्ये 2 कोकम ॲड केलेले आहेत. आणि आता आपण भाजी शिजण्यासाठी आहे ना झाकण मारूया म्हणजे छान अशी आपली आहे ना भाजी पटकन शिजेल.
आपण आहे ना झाकण काढणार आहोत. छान अशी आपली आहे ना भाजी अशी शिजलेलीच आहे. हे बघा छान अशी वांगी अशी मऊ अशी शिजलेली आहे. हे बघा छान असं आहे ना या भाजीचा असा म्हणजे सुगंध असा छान असा सगळीकडे असा दरवळलेला आहे. छान अशी आहे ना आपली वांगी शिजलेली आहेत, एकजीव झालेले आहेत. तर आपण याच्यावरती आहे ना कोथिंबीर ॲड करणार आहे. कोथिंबीर ॲड करून घेऊया. छान अशी आहे ना ही आपली भाजी झालेली आहे. चवा टाकून वांग्याची भाजी चवीला एक नंबर भन्नाट लागणारी. आता मी आहे ना गॅस बंद करते. जवा टाकून वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित.